पावभाजीसाठी काय काय साहित्य लागतात ते आपण पाहूया। एक ढबू मिरची घेतलेली आहे, थोडासा फ्लावर घेतला आहे, कोथिंबीर, एक टोमॅटो, गाजर, बीट, काकडी, 2 बटाटे, कोबी थोडासा, डेकोरेशनसाठी टोमॅटो, गाजर, काकडी, एक कांदा, चवीनुसार मीठ, परत पावभाजी मसाला, लसूण, कढीपत्ता आणि हळद, परत पनीर हे घेतलेलं आहे, स्क्यूब घेतलेला आहे आणि तांबडं तिखट घेतलेलं आहे आणि मॅश करण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं कुकरला 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेणार आहोत। सगळे साहित्य काकडी आपण थोडीच घालत आहोत, बटाटा, कोबी, बीट एवढं आपण घेतलेलं आहे। याची शिट्टी काढून घेणार आहोत आपण पाणी टाकून। पाण्याचं प्रमाण कमी टाका तुम्ही, म्हणजे मॅश करताना त्रास नाही होणार। बघू शकता तुम्ही किती टाकलेलं आहे। असं आपण मॅश करून घेतलेलं आहे, सगळं शिजवलेलं। आता आपण फोडणी देणार आहोत। तेल 2 चमचे टाकून कढई गरम झालेलं आहे तेल, तर आपण त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकत आहोत। थोडं मीडियम गॅस करत आहोत। त्याच्यात कांदा, चांगला लालसर भाजून घेऊया आपण। हळद थोडीशी, कांदा लालसर भाजत आला की आपण लसूण, आलं त्याची पेस्ट टाकणार आहोत। लसूण आल्याची पेस्ट टाकून
थोडीशी चटणी टाकून पण लगेच तडका देत आहे. पाव भाजण्यासाठी आपण तवा गरम करत आहोत. ती थंड झाली ना, हिला कट येईल. बाहेर जशी कलर असतो तसा. आपण ह्यात थोडीशी तांबडी तूप टाकलेलं आहे, थोडीशी तांबडी चटणी, आणि जेव्हा आपण पाव देखील भाजून घेत आहोत. तुझ्या आवडती पावभाजी केली, टेस्ट करून बघतो का जरा? अरे वा, बरं झालं. छान आहे. मस्त आहे.